मित्रांनो, आपल्याकडे प्रश्न आहे. जसे की तुम्ही पाहताय आपल्याकडे प्रश्न आहे. भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबविण्यात आली? तर त्यासाठी आपल्याकडे पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, अमृतसर आणि चंदीगड. तर तुम्हाला काय वाटतं की ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबविण्यात आली? तर याचं उत्तर आहे अमृतसर. काय उत्तर आहे? अमृतसर. भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम अमृतसर शहरात राबविण्यात आली. यानंतरचा प्रश्न पहा की भारतात सर्वात प्रथम मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरू. भारतात सर्वप्रथम मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? त्याचं उत्तर पहा मुंबई. भारतात सर्वात प्रथम मोनोरेल सेवा मुंबई शहरात सुरू झाली. यानंतरचा प्रश्न आहे रॅम या शब्दाचा पूर्ण विस्तार काय? रॉ ॲक्सेस मेमरी, रीड ओनली मेमरी, रँडम ॲक्सेस मेमरी का रीडेबल ॲक्सेस मेमरी? रॅम या शब्दाचा पूर्ण विस्तार काय? या प्रश्नाचं उत्तर आहे रँडम ॲक्सेस मेमरी. काय आहे? रँडम ॲक्सेस मेमरी. रॅमचा पूर्ण विस्तार. म्हणजेच मित्रांनो, इथे एक गोष्ट आपल्याला आठवणी ठेवावी लागेल की तलाठीच्या एक्झाममध्ये कम्प्युटर रिलेटेड सुद्धा प्रश्न विचारली जातात. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयाची प्रथम महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत? थोडासा घुमवून प्रश्न विचारण्यात आलेला आहे की भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयाची प्रथम महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत? बघा, पर्याय आहेत आपल्याकडे विजयालक्ष्मी पंडित, लीला सेठ, रीटा फारिया, रेखा दोषित. काय वाटतं तुम्हाला कोणतं उत्तर असेल? तर पहा की या प्रश्नाचं उत्तर आहे लीला सेठ. ठीक आहे. म्हणजे की एखाद्या उच्च न्यायालयाची प्रथम महिला मुख्य न्यायाधीश होण्याचा मान हा लीला सेठ यांनी मिळविला. म्हणजे त्या पहिल्या महिला आहेत ज्या की एखाद्या उच्च न्यायालयातील पहिल्या अशा मुख्य न्यायाधीश ठरल्या. त्या पण कुठल्या? भारतातील. यानंतरचा प्रश्न आहे की ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यायचा असल्यास त्यास तो डॅश यांच्याकडे सादर करावा लागतो. बघा, पर्याय आहेत आपल्याकडे गटविकास अधिकारी, सरपंच, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी. ग्रामपंचायत सदस्याला जर राजीनामा द्यायचा असेल तर कोणाकडे देईल तो? पहा, याचं उत्तर आहे सरपंच. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यायचा असल्यास तो सरपंचाकडे आपला राजीनामा सादर करेल. यानंतरचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? अतिशय सोपा प्रश्न. 36, 40, 48, 50. किती आहेत? जवळपास सर्वांना याचं उत्तर पाठ आहे. काय उत्तर आहे? 48. महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. यानंतरचा प्रश्न बघा की भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? हे थंड वारे आहेत का समशीतोष्ण वारे आहेत, उष्ण व कोरडे वारे आहेत का समुद्र वारे आहेत? भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? तर याचं उत्तर आहे उष्ण व कोरडे वारे. यानंतरचा प्रश्न पहा की अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसले आहे? अहमदाबाद, गुजरातमधील अहमदाबाद शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे? नर्मदा नदीच्या, तापी नदीच्या, साबरमती नदीच्या का दमनगंगा नदीच्या? उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं माहीत आहे. तर याचं उत्तर आहे साबरमती. अहमदाबाद हे शहर साबरमती नदीच्या किनारी वसले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणत्या प्राण्याला संबोधित केले जाते? कोणत्या प्राण्याला संबोधित केले जाते? हत्ती, सिंह, बैल का शेकरू? याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे शेकरू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू या प्राण्याला संबोधित केले जाते. यानंतरचा प्रश्न आहे अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला? आता हा प्रश्न बऱ्याच जणांना थोडासा हार्ड जाण्यासारखा आहे की अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला. इथं प्रश्न असा विचारण्यात आलेला नाही की अजिंठा लेणी कोठे आहेत. असा प्रश्न आहे की अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला? बघा, बर्कले यांनी लावला, जॉर्ज जॉन्सन यांनी लावला, जॉन स्मिथ यांनी लावला का हॉक स्टीफन यांनी लावला?
पहा याचं उत्तर आहे जॉन स्मिथ. जॉन स्मिथ यांनी अजिंठा लेणीचा शोध लावला. तो पण कसा ॲक्सिडेंटली, ठीक आहे. अपघाती पद्धतीने त्यांना या अजिंठा लेणीचा शोध लागला. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? कॅबिनेट मंत्री सरोजिनी नायडू, बचेंद्री पाल, सुचेता कृपलानी का राजकुमारी अमृता कौर? पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे राजकुमारी अमृता कौर. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृता कौर होत्या. यानंतरचा पुढचा प्रश्न औंढा नागनाथ हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध असं औंढा नागनाथ हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? लातूर जिल्ह्यात आहे का? हिंगोली जिल्ह्यात आहे का? परभणी जिल्ह्यात आहे का? जालना जिल्ह्यात आहे? आपणास याचं उत्तर मिळालं असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे हिंगोली. काय आहे? हिंगोली. औंढा नागनाथ हे प्रसिद्ध असं देवस्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. यानंतरचा प्रश्न पहा की राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, डॉक्टर राधाकृष्णन का ग वा मावळणकर? आपणास याचं उत्तर मिळालं असेल. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर राधाकृष्णन. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर राधाकृष्णन यांचा नामनिर्देश करता येईल. यानंतरचा प्रश्न पहा की स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार बलदेव सिंग का सरदार वल्लभभाई पटेल? तर आपणास याचं उत्तर मिळालं आहे का? मिळालं असेलच. तर याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते. पुढचा प्रश्न आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? कोणत्या तारखेस साजरा केला जातो? 17 डिसेंबरला, 1 मेला, 17 सप्टेंबरला का 17 ऑगस्टला? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? त्याचं उत्तर आहे 17 सप्टेंबर. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे जन गण मन हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? जवळपास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहीत असेल, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते का हे असेल का ते असेल. ठीक आहे, तर कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही. बघा पर्याय आहेत आपल्याकडे भगतसिंग, रवींद्रनाथ टागोर, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष. तर जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन हे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी. यानंतरचा प्रश्न पहा की कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही? कोरडवाहू क्षेत्रात कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही? ज्वारीचे, बाजरीचे, रागीचे का ऊसाचे? अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु ज्यांना शेतीचं ज्ञान आहे त्यांना याचं उत्तर जवळपास मिळालं असेल. तर याचं उत्तर आहे ऊस. ठीक आहे, कोरडवाहू क्षेत्रामध्ये ऊस पिकाचे उत्पादन घेतले जाऊ शकत नाही, कारण ऊसाला पाण्याची खूप जास्त गरज असते. यानंतरचा प्रश्न गरिबी हटाओ ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली? गरिबी हटाओ कोणत्या योजनेत करण्यात आली? 4थ्या योजनेत, 5व्या योजनेत, 6व्या योजनेत का 7व्या योजनेत? गरिबी हटाओ ही घोषणा. ठीक आहे, याचं उत्तर पहा. याचं उत्तर आहे 5व्या योजनेमध्ये. ठीक आहे, 5व्या योजनेमध्ये गरिबी हटाओ ही घोषणा करण्यात आली होती. यानंतरचा प्रश्न पहा की राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत कोणाचा सहभाग नसतो? राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत कोणाचा सहभाग नसतो? लोकसभा सदस्यांचा, राज्यसभा सदस्यांचा, विधानसभा सदस्यांचा का विधान परिषद सदस्यांचा? तर उत्तर मिळालं आहे का आपल्याला? तर मिळालं असेलच. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विधान परिषद सदस्यांचा. ठीक आहे, विधान परिषद सदस्यांचा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभाग नसतो. यानंतरचा प्रश्न आहे बीबी का मकबरा कोणी बांधला? हा प्रश्न मात्र बऱ्याच जणांना कन्फ्यूज करणारा आहे. या प्रश्नाचं उत्तर बरेच जण चूकही देणार आहेत. ठीक आहे, तर पहा की बीबी का मकबरा कोणी बांधला? याचं उत्तर पहा. औरंगजेब आहे का, फतेह खान आहे का, शहाजहान आहे का, आझमशाह आहे का? काय आहे उत्तर? औरंगजेब, फतेह खान, शहाजहान का आझमशाह? तर याचं उत्तर काय आहे?
बीबी का मकबरा हा आझम शाहने बांधला. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न, लिओनेल मेस्सी कोणत्या खेळाशी निगडीत आहे? क्रिकेट खेळाशी, फुटबॉल खेळाशी, व्हॉलीबॉल खेळाशी का टेनिस खेळाशी? लिओनेल मेस्सी अतिशय जगप्रसिद्ध असा खेळाडू आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित. लिओनेल मेस्सी हा खेळाडू फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न पहा की नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले? विष्णू सखाराम खांडेकर यांनी, राम गणेश गडकर यांनी, नारायण सीताराम फडके यांनी, विष्णू वामन शिरवाडकर यांनी. नटसम्राट हे प्रसिद्ध असं नाटक कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? याचं उत्तर आहे नटसम्राट हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे. यानंतरचा प्रश्न पहा की रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? उत्तर आपल्याला मिळालं असेल तरीही पर्याय पहा. ज्वालामुखी, भूकंप, समुद्रलाटा, भूपट्ट निर्मिती. रिश्टर स्केल हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. यानंतरचा प्रश्न पहा, लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास काय म्हणतात? लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास हा विज्ञानाशी संबंधित प्रश्न आहे. त्याला दाब असे म्हणतात, उपलाविता असे म्हणतात, प्लावक बल असे म्हणतात का वातावरणीय दाब असे म्हणतात? लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास काय म्हणतात? याचं उत्तर आहे उपलाविता. लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उपलाविता म्हणतात. पुढचा प्रश्न, 44व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले? कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले? समानतेच्या, संपत्तीच्या, स्वातंत्र्याच्या का दुहेरी नागरिकत्वाच्या? पहा, याचं उत्तर आहे संपत्तीच्या. 44व्या घटनादुरुस्तीने संपत्तीच्या हक्काचे निरसन करण्यात आले, म्हणजे हा हक्क मर्यादित करण्यात आला. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? कोठे आहे? दिग्बोई येथे आहे, कोचीन येथे आहे, मथुरा येथे आहे का गुवाहाटी येथे आहे? भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तो आहे दिग्बोई येथे. भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोईत आहे. पुढचा प्रश्न, इग्नाइटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले? कोणी लिहिले? आर व्यंकटरमण, के आर नारायणन, APJ अब्दुल कलाम का शंकर दयाल शर्मा यांनी? इग्नाइटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. इग्नाइटेड माइंड्स हे जे पुस्तक आहे ते APJ अब्दुल कलाम यांनी लिहिले. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात वाहत नाही? कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? गोदावरी, कावेरी, कृष्णा यापैकी नाही. कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? त्याचं उत्तर आहे कावेरी. कावेरी ही नदी महाराष्ट्रात वाहत नाही. पुढचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली? कोणी केली? रतन टाटा यांनी केली, बिल गेट्स यांनी केली, स्टीव्ह जॉब्स यांनी केली का मार्क झुकरबर्ग यांनी केली? मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना कोणी केली? या कंपनीची स्थापना बिल गेट्स यांनी केली. कोणी केली? बिल गेट्स यांनी केलेली आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे की बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येत? कोणत्या राज्यात? आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर. बोडो जमातीचे लोक कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने? याचं उत्तर आहे आसाम राज्यात. बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात आसाम राज्यात आढळून येतात. पुढचा प्रश्न पहा की बोको हराम ही दहशतवादी संघटना प्रामुख्याने कोणत्या देशाशी संबंधित आहे? कोणत्या देशाशी संबंधित आहे बोको हराम ही संघटना? नायजेरिया, क्युबा, ब्राझील का मेक्सिको? बघा, याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे नायजेरिया. बोको हराम ही जी दहशतवादी संघटना आहे ती नायजेरिया देशाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? हा पण प्रश्न बऱ्याच जणांचा चुकण्यासारखा आहे, कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक ठराविक
व्यक्तीचं नाव आहे. ठीक आहे, तरी पण आपण येथे पर्याय बघूया की आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर खुदिराम बोस, रासबिहारी बोस, भगतसिंग का सुभाषचंद्र बोस? ठीक आहे, तर याचं उत्तर काय असेल? याचं उत्तर आहे रासबिहारी बोस. खरं तर आझाद हिंद सेनेची स्थापना ही रासबिहारी बोस यांनी केली आणि ती सोपवली कोणाकडे? सुभाषचंद्र बोस यांच्याकडे. ठीक आहे. पुढचा प्रश्न की कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळविण्यासाठी काचेच्या प्रिझमचा उपयोग केला? बघा पर्याय आहेत सी व्ही रमन, न्यूटन, आर्किमिडीज का आइन्स्टाईन. कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळविण्यासाठी काचेच्या प्रिझमचा उपयोग केला? कोणी केला? याचं उत्तर आहे न्यूटन या शास्त्रज्ञाने. पुढचा प्रश्न भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला? अल्बानिया, रुमानिया, सोमालिया का लिबिया? भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला? या प्रश्नाचं उत्तर आपणास माहित आहे का? याचं उत्तर आहे अल्बानिया. भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म अल्बानिया या देशात झाला. पुढचा प्रश्न संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये किंवा युनिटमध्ये मोजतात? बाईटमध्ये, बीट्समध्ये, हर्ट्झमध्ये का सेकंदामध्ये? याचं उत्तर पहा काय आहे की संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड हे हर्ट्झ या एककामध्ये किंवा युनिटमध्ये मोजतात. बऱ्याच मित्रांचं या प्रश्नाचं उत्तर चुकलं असेल, परंतु याचं उत्तर हर्ट्झ असंच आहे. गिगाहर्ट्झ असं त्याला म्हणतात. बघा पुढचा प्रश्न की भारतातील अग्नि 4 क्षेपणाचे प्रकल्प संचालक कोण होते? अग्नि 4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते, टेस्सी थॉमस होते, अविनाश चंदन का SK शर्मा? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बघा अग्नि 4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक टेस्सी थॉमस या होत्या. ठीक आहे, त्या महिला होत्या. अग्नि 4 क्षेपणास्त्राच्या त्या प्रमुख प्रकल्प संचालिका होत्या टेस्सी थॉमस. यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते? म्हणजे खालीलपैकी कोणतं असं पद आहे ज्यासाठी निवडणूक घ्यावी लागते? राज्यपाल पदासाठी, मुख्य निवडणूक आयुक्ताच्या पदासाठी, राष्ट्रपती पदासाठी का यापैकी कोणतेही नाही? उत्तर काय आहे या प्रश्नाचं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेतली जाते. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मराठी महिना आहे? खालीलपैकी कोणता मराठी महिना आहे? नक्षत्र, पौर्णिमा, आषाढ यापैकी नाही. उत्तर मिळालं असेल आपल्याला. अतिशय सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे आषाढ. आषाढ हा जो महिना आहे तो मराठी महिना आहे. यानंतरचा प्रश्न आहे की शनी शिंगणापूर मंदिराचे चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी कोणी पुढाकार घेऊन आंदोलन केले? हा एक चर्चेचा विषय होता की शनी शिंगणापूर मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळावा की नाही. त्यासाठी तेथे एका महिलेने पुढाकार घेऊन जे आंदोलन केलं त्या महिलेचं नाव आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर बघा पर्याय आहेत मेधा पाटकर, स्मृती इराणी, पंकजा मुंडे का तृप्ती देसाई. का कोणती महिला आहे जिनं पुढाकार घेऊन आंदोलन केलं? तर या प्रश्नाचं उत्तर पहा तृप्ती देसाई. तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळविण्यासाठी आंदोलन केले होते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नाथ सागर धरण कोठे आहे? नाथ सागर धरण सिल्लोड, वैजापूर, पैठण का कन्नड? नाथ सागर हे धरण कोठे आहे? कोठे आहे हे धरण? नाथ सागर हे धरण पैठणला आहे. कुठे आहे? पैठणला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण. यानंतरचा प्रश्न पहा की देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? शिवराज पाटील, मनोहर जोशी, इथं मनोहर आहे, मनोहर जोशी, सुमित्रा महाजन का गणेश वासुदेव मावळणकर? कोण होते देशाचे पहिले लोकसभा सभापती? याचं उत्तर आहे गणेश वासुदेव मावळणकर. देशाचे पहिले लोकसभा सभापती होते गणेश वासुदेव मावळणकर. यानंतरचा प्रश्न ईमेलचा अर्थ काय आहे? ईमेलचा अर्थ
इसेनहेल मेल, इलेक्ट्रॉनिक मेल, एमर्जन्सी मेल का इन्स्टंट मेल? ईमेलचा अर्थ काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असेल. ईमेलचा अर्थ आहे इलेक्ट्रॉनिक मेल. पुढचा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोठे घेतली? जिवंत समाधी संत ज्ञानेश्वरांनी कोठे घेतली? आळंदीला, पैठणला, सप्तशृंगीला का सिन्नरला? उत्तर पहा, याचं उत्तर काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे आळंदी येथे. संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली, ती कुठे? आळंदी येथे. या पुढील प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहेत, पंतप्रधानांना आहेत, राज्यपालाला आहेत का उपराष्ट्रपतीला आहेत? कोणाला आहेत? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे. या पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळांमध्ये रायझोबियम जीवाणू प्रामुख्याने आढळतात? कोणत्या पिकाच्या? ऊस पिकाच्या, हळद पिकाच्या, भुईमुग पिकाच्या का ज्वारी पिकाच्या? कोणत्या पिकाच्या मुळांशी रायझोबियम जीवाणू प्रामुख्याने आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भुईमुग. भुईमुग पिकाच्या मुळांमध्ये रायझोबियम हे जीवाणू प्रामुख्याने आढळतात. पुढचा प्रश्न, भारताने 1969 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण सोडला? कोणत्या ठिकाणावरून भारताने पहिला अग्निबाण सोडला 1969 मध्ये? बंगळुरू, थुंबा, श्रीहरिकोटा का हैदराबाद? कोठून? या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटा येथून भारताने पहिला अग्निबाण सोडला, तो 1969 या सालात. यानंतरचा प्रश्न बघा की कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही? रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही. सुपरफॉस्फेट, युरिया, कंपोस्ट का अमोनिया फॉस्फेट? कोणते खत हे रासायनिक खत नाही? कोणते खत रासायनिक खत नाही? त्याचं उत्तर आहे कंपोस्ट खत हे रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही. पुढचा प्रश्न आहे, नरेंद्र दाभोळकर हे कोणत्या कार्यासाठी ओळखले जातात? कोणत्या कार्यासाठी ओळखले जातात? प्राणी हक्क संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, कृषी संवर्धन का पाणलोट क्षेत्र विकास? नरेंद्र दाभोळकर हे कोणत्या कार्यासाठी ओळखले जातात? याचं उत्तर काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे अंधश्रद्धा निर्मूलन. नरेंद्र दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यासाठी ओळखले जातात. यानंतरचा प्रश्न आहे की राष्ट्रपतीस पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? राष्ट्रपतीस पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? पंतप्रधानांकडून, लोकसभेच्या सभापतीकडून, उपराष्ट्रपतीकडून का सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याकडून? कोणाकडून घ्यावी लागते? या प्रश्नाचं उत्तर आहे की राष्ट्रपतीस पदग्रहणासमयी सरन्यायाधीशांकडून, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याकडून शपथ घ्यावी लागते.